प्रवृत्ती नमस्कार, मी लाघवी ओम सावंत स्टोरी ऑफ द डे मध्ये तुमचं स्वागत करते। मवियाची उद्या नवी दिल्लीत बैठक होणार आहे आणि याच बैठकीच्या चर्चेवर किंवा याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर सध्या चर्चा होतीये ती मवियातल्या फॉर्म्युल्याची। कारण मवियातल्या जागा वाटपावर अद्याप चर्चा झालेली नाहीये, तोवर मवियातल्या घटक पक्षांचे अनेक फॉर्म्युले समोर येत आहेत। मग तो फॉर्म्युला ठाकरे गटाचा असू दे, तो फॉर्म्युला काँग्रेसचा असू दे, तो फॉर्म्युला जागा वाटपात वंचित आहे की नाही या संदर्भात चर्चा झालेली नसताना वंचितनं दिलेली ऑफर असू दे, या सगळ्यावर उद्या नवी दिल्लीत विचारमंथन होणार आहे, चर्चा होणार आहे। पण जागा वाटपावर मवियात मात्र फार काही आलबेल नाहीये असं चित्र सध्या दिसतंय आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। मवियातले अनेक फॉर्म्युले समोर आल्यानंतर जागा वाटप मवियातला कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। असं असतानाच आता मवियातल्या जागा वाटपावर उद्या दिल्लीत अंतिम फैसला होणार आहे, पहा। मवियातल्या घटक पक्षांचा फॉर्म्युला समोर आल्यानंतर आता उद्या नवी दिल्लीत मवियाची बैठक होणार आहे। जागा वाटपासंदर्भात या बैठकी अंतर्गत चर्चा होईल। ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत, शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या बैठकीकरता उपस्थित राहतील। पण शिवसेना हा महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे। आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे, म्हणजे आम्ही असं मानतो की वंचित सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे। प्रकाश आंबेडकर यांनाही आपण इंडियामध्ये सामील करून देऊ। जे कोणी बीजेपीच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सोबत घेऊन चालणं ही काँग्रेसची भूमिका आहे। आम्ही सकारात्मक आहोत। असं गेले अनेक दिवस मवियातले नेते बोलत असले तरी या बैठकीपासून वंचित बहुजन आघाडीला वंचितच ठेवण्यात आलंय। दिल्लीच्या बैठकीचं काही आमंत्रण आलं का? कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत म्हणजे जयंत पाटील, सुप्रिया सुळे तिकडून 2 नेते आणि तुमच्या शिवसेनेचे 2 नेते, तसं तुम्हाला कोणाला आमंत्रण आले का उद्याच्या बैठकीत? नाही, आम्हाला कोणालाच आमंत्रण आलेलं नाही। आम्हाला कोणालाच आमंत्रण आलेलं नाही। कोणत्याही आघाडीत जागा वाटप हा सगळ्यात कळीचा मुद्दा असतो। मवियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जागा वाटपावर चर्चा होण्यापूर्वीच मवियातले घटक पक्ष जागा वाटपासंदर्भात फॉर्म्युले देऊन मोकळे सुद्धा झाले आहेत। इतकंच नाही तर इथं प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत जाण्या अगोदरच जागांचा फॉर्म्युला जाहीर केल्यानं आणि प्रश्न सोपा होण्याऐवजी अधिकच क्लिष्ट झाल्याची चर्चा सुरू आहे। काँग्रेसनं नेमका काय कथित फॉर्म्युला दिलाय तो पाहूया। काँग्रेसनं लोकसभेच्या 21 जागा लढवणार असल्याचं म्हटलंय। शिवसेना ठाकरे गटाला 18 जागा, शरद पवार गटाला 6 जागा, वंचितला 2 जागा, राजू शेट्टी यांना 1 जागा अशा एकूण 48 जागांची विभागणी होईल। ठाकरे गटाचा फॉर्म्युला काय सांगतो तर शिवसेना ठाकरे गटाला 23 जागा, शरद पवार गटाला 15 जागा, काँग्रेसला 10 जागा अशा एकूण 48 जागांचं वाटप होईल। तर वंचितनं काय फॉर्म्युला दिलाय तर ठाकरे गटाला 12 जागा, शरद पवार गटाला 12 जागा, काँग्रेसला 12 जागा आणि वंचितला 12 असा 12-12-12चा फॉर्म्युला वंचितनं दिलाय। शिवाय काँग्रेसकडून काहीच उत्तर न आल्यानं वंचितनं ठाकरे गटाला 24-24चा देखील फॉर्म्युला ऑफर केलाय। आता राष्ट्रवादी काँग्रेसचा फॉर्म्युला येणं उर्वरित आहे। एकीकडे आमचं सगळं ठरलं असा सूर आळवत प्रत्येकाचेच नवे फॉर्म्युले मवियात समोर आल्यानं जागा वाटपाचा हा प्रश्न अधिक सोपा होणार की अधिक क्लिष्ट हे उद्याच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकसभा निवडणूक अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। दिल्लीत मवियाची
उद्या बैठक होणार आहे। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं की नाही यावर निर्णय होण्याआधीच ठाकरे गटानं मात्र वंचित बहुजन आघाडीला एक ऑफरच दिली आहे। या महाविकास आघाडीमध्ये एक मत नक्की आहे की अकोल्याची जागा ही परंपरेनं माननीय प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यांनीच ती लढावी। खासदार संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी खोचक टोला लगावलाय। इतरांना चिंता असते मतदारसंघाची, पण मला कोणत्याही मतदारसंघाची चिंता नाही, मी कुठूनही लढू शकतो, अगदी मुंबई पुण्यात सुद्धा, असं आंबेडकर म्हणतात। मी मुंबईमध्ये सुद्धा लढू शकतो, त्याच्यामध्ये काही आहे? मी पुण्यातून सुद्धा लढू शकतो, काय त्याच्यामध्ये? मी उद्या असणाऱ्या UP-मध्ये जाऊन बदोईमध्ये सुद्धा जाऊन लढू शकतो, मला चिंता नाही आहे कुठल्या मतदारसंघाची। इतरांना मतदारसंघाची चिंता असते, मला मतदारसंघाची चिंता नाही। शिवाय वंचितने संजय राऊतांच्या अकोला ऑफरचा चांगलाच समाचार घेतला। हवं तर अकोल्याची जागा संजय राऊतांनी लढवावी, मात्र भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वंचितच्या प्रवक्त्यांनी जाहीर केली। महाविकास आघाडीतील समावेशाच्या मूळ मुद्द्याला बगल देऊन केवळ अकोला करत असल्याचं माध्यमांमधून दिसून येतंय। आमचं संजय राऊत यांना सांगणं आहे की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष युतीमध्ये आहेत, आपण एकत्र आहोत, सोबत आहोत, 24-24 हा फॉर्म्युला आपला ठरलेला आहे, त्यामुळे हवं तर तुम्ही अकोला सीटवर स्वतः लढा, संजय राऊतांनी अकोल्याची सीट लढवावी, आमची काही हरकत नाही। वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांची युती झाल्यानंतर एकीकडे यामुळे ठाकरे गटाला प्रकाश आंबेडकरांची मदत होईल असं मानलं जात असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत त्यांच्या समावेशावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी प्रकाश आंबेडकरांचं असलेलं नातं सर्वश्रुत आहे। आता या तिघांमध्ये एकी घडवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे असताना संजय राऊत यांच्या या विधानानं लोकसभा निवडणुकीत 2-3 जागा देऊन वंचितची बोळवण करण्याचा मवियाचा इरादा नाही ना, अशी ही चर्चा रंगली। त्यावरही प्रकाश आंबेडकरांनी उत्तर दिलं। मागेच म्हणालो की झालं नाही तर आम्हाला 48 लढाव्या लागतील, त्याच्यामुळे आमची तयारी सुरुवात आहे। पण या निमित्तानं चर्चा होते ती प्रकाश आंबेडकरांच्या अकोला पॅटर्नची। अकोला मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीनं राज्यभरात चर्चेत राहणारा मतदारसंघ मानला जातो। अलीकडे सोशल इंजिनिअरिंग हा रूढ झालेला राजकीय विचार प्रकाश आंबेडकरांनी 18 पगड जातींना सोबत घेत यशस्वी करून दाखवला, तो याच अकोला जिल्ह्यात। प्रकाश आंबेडकरांचा अकोला पॅटर्न काय? भारिपने अल्पसंख्याक, दलित, आदिवासी यांच्यासह बहुजन समाजातील सर्व जातींची एकसंघ राजकीय सामाजिक शक्ती ही अकोल्यात उभारण्याचा निर्णय घेतला आणि अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघाची स्थापना झाली। बहुजन समाजाला मंडल आयोग समजावून सांगण्यासाठी अकोला जिल्हाभर प्रचार दौरा करण्याचा निर्णय घेतला। मंडल आयोगाच्या समर्थनात 250 जाहीर सभा घेतल्या। अकोला पिंजून काढला, याचा परिणाम 1992च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसला। भारिप आणि बहुजन समाज महासंघाचे 60 पैकी जवळजवळ 15 उमेदवार हे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले। भाजप आणि शिवसेनेचे अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार पराभूत झाले। अशा या अकोल्याची लोकसभेची राजकीय समीकरणही इंटरेस्टिंग आहे। 1989 पासून आतापर्यंत या मतदारसंघावर भाजपचा झेंडा आहे। याला 1998 आणि 1999 या 2 निवडणुकांचा अपवाद असून या 2 निवडणुकात प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभेत पोहोचले होते, तर गेल्या 4 सलग निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास आंबेडकरांचा इथून दारुण पराभव झाला। आता संजय राऊतांनी दिल्लीतल्या चर्चेआधीच तर अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनी लढावी असं सांगितल्यानं मवियातून प्रकाश आंबेडकर अकोल्यातून रिंगणात उतरणार की मवियाशिवाय उतरणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। जागा वाटपाआधीच महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। आता निमित्त ठरलंय दक्षिण मुंबईच्या जागेचं। यामुळे ठाकरे गटासमोर आणि पर्यायानं मवियासमोर पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये।
आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर आहे. मग सोनियाजी असतील, राहुलजी असतील, खरगेजी असतील, किंवा वेणुगोपालजी असतील, आम्ही 23 जागा लढतो. शिवसेना ने जिस तरीके से, मैंने अखबारों के जरिए देखा कि जिस तरीके से डिमांड की है कि 23 सीटें चाहिए, 23 सीटें बहुत ज्यादा होती हैं. आउट ऑफ 48 23 सीटें आपको दे देंगे तो हम क्या लड़ेंगे? उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावरून संजय राऊत आणि संजय निरुपमांमधील शाब्दिक वाद ताजा असतानाच ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. हा वाद आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा. लोकसभा जागा वाटपासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसताना ठाकरे गटाकडून जागांवर केल्या जाणाऱ्या दावेदारीला मिलिंद देवरांनी आक्षेप घेतलाय. दक्षिण मुंबईच्या जागेवरून काँग्रेसच्या मिलिंद देवरांनी ठाकरे गटाला थेट इशाराच दिलाय. कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जागावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते. मिलिंद देवरांच्या दावेदारीला किंमत देत नसल्याचं संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलंय. दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्या जागेचं प्रतिनिधित्व करत आहेत गेल्या 2 टर्मपासून. हे गेले 10 वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते हे आपल्याला माहीत असेल. भाजपच्या नितेश राणेंनी मात्र वेगळाच दावा केलाय. ठाकरे ही जागा मिलिंद देवरांना देणार असून अरविंद सावंतांचा राजकीय बळी घेणार असल्याचा दावा नितेश राणेंचा आहे. आता ही दक्षिण मुंबईची जागा हे मिलिंद देवराच लढवणार आहे तसं ठरलेलं आहे. हे लोक सांगत नाही आहेत, खरं सांगत नाहीये. अरविंद सावंतचा राजकीय बळी घेतलेला आहे हे आज नाही तर उद्या बाहेर येणार. तसंच येणाऱ्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जे नाशिकमध्ये जो कार्यक्रम होतोय तिथे उद्धव ठाकरे ही घोषणा करतील असं माझ्याकडे माहिती आहे. ज्या मतदारसंघावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत त्या जागेचा इतिहास पाहिला तर 1984 ते 1989 मुरली देवरा काँग्रेसकडून या ठिकाणी विजयी झाले. 1989 ते 1991 याही निवडणुकीत मुरली देवरा यांनी बाजी मारली. 1991 ते 1996 काँग्रेसनंच या ठिकाणी बाजी मारली. मुरली देवराच विजयी झाले. 1998 ते 1999 मुरली देवराज काँग्रेसकडून या ठिकाणी निवडणूक लढले आणि बहुमतानं जिंकले सुद्धा. तर 2004 ते 2009 या काळात काँग्रेसनं या ठिकाणी गड कायम राखला आणि मिलिंद देवरा विजयी झाले. 2009 ते 2014 या ठिकाणी काँग्रेसनं आपला गड कायम राखला. मिलिंद देवरा यांचा बहुमतानं विजय झाला. 2014 मध्ये मात्र शिवसेनेनं काँग्रेसकडून हा गड काबीज केला आणि अरविंद सावंत विजयी झाले. 2019 मध्ये अरविंद सावंत पुन्हा खासदार झाले. एकेकाळी राहुल गांधींचे निकटवर्ती असलेले मिलिंद देवरा काँग्रेसमधून असून नसल्यासारखे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्या दावेदारी आणि विरोधाला काँग्रेस हायकमांड किंमत देणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी.